स्नान करत असतील, थांबत असतील आणि माऊलीचं वास्तव्य इथं जर असेल तर ब्रह्मा विष्णू महेश यांनाही असं वाटलं असेल की आपण इथे यावं. म्हणून दत्तात्रय भगवंताचं आगमन या ठिकाणी आहे. असा संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा राशी पातकांच्या दोषवानांच्या दोषीनाशी होऊन दोषवान तरुण जातील. असं नाही तर ज्ञात अज्ञातपणे घडलेली पाप संत चिंतनाने जळून भस्म होतील. संत चिंतनाने दोषवान तरुण जातील. असं नाही तर पापाच्या राशीच्या राशी सुद्धा आपल्या जळून भस्म होतील. करावं काय लागेल त्यांचं चिंतन. पुण्यवंत इतकं आपण मोठे व्हावं, पण आपण मोठं झालं याच्या अंतर्गत जाणून न ठेवता पुन्हा लहान होता यावं, लहान झाल्यानंतर मोठेपणाचं कार्य करता यावं. ती खरं आपण मोठी माणसं. त्या अनुषंगाने समाजामध्ये पुढचे 3 वर्ग पडलेले. पहिला वर्ग स्वतःहून आलेला, दुसऱ्याची इच्छा नसलेला आणि तिसरा वर्ग इच्छा नसताना आलेला. पुन्हा यामध्ये 4 वर्ग पडतात. काहींना हा देह मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला नाही मिळाला नाही, काहींना कळाला मिळाला, काहींना कळाला नाही मिळालाही नाही. पुन्हा यामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग स्वार्थी वर्ग आहे, दुसरा स्वार्थी परार्थी आहे, तिसरा परार्थी स्वार्थी आहे आणि चौथा वर्ग केवळ परार्थी आहे. पुन्हा यामध्ये 4 वर्ग पडतात. काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत, काही गोडे नाहीत, पवित्र नाहीत, काही गोष्टी गोड आहेत पवित्र नाहीत, काही गोष्टी गोडे आहेत आणि पवित्र आहेत. 2चे 2 मुद्दे आणि 3चा 1 मुद्दा आणि 4चे 3 मुद्दे. विस्तारपूर्वक विचार करत गेलो की नियोजित वेळेमध्ये फक्त पहिल्या चरणावरती येणार आहे. विठाला भोजन केलं किंवा आणि पुण्यवान आणि पुण्यवान भोजन केल्यामुळे त्याने त्यांचं देहही पवित्र करून घेतलं. देह पवित्रेचं, वाणी शुद्धतेचं आणि देह पवित्र करण्याचं प्रभावी साधन माध्यम सांगितलं त्यांच्या जीवनातलं भजन. जो वदे अच्युत सर्व काळ त्याचं भजन केल्यामुळे अच्युत या नावाचा जप अच्युतच केला. म्हणजे नाही, इच्छुत म्हणजे बाजूला अच्युत या नावाचा जप सुद्धा केला. अच्युत सर्व काळ त्यांनी त्यांचा जप केल्यामुळे म्हणजे खऱ्या अर्थानं इथून सुरुवात आहे. पहिल्या जन्माच्या उत्तरार्धातून पूर्वार्धाची सुरुवात आहे. जो हा शब्द तो हे दाखवतो. जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र, ती वाणी पुण्यवान म्हणून पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ पयाच्या चिंतणी जळतील दोषी जळतील राशी लहानपणा देगा दे का लहानपणामध्ये तो आनंद असावा तो मोठेपणामध्ये नसावा. आई रावत थोर त्यासी अंकुशाचा जीवनात खूप मोठं व्हावं, आपल्यापेक्षा कुणी मोठं व्हावं इतकं आपण मोठं व्हावं. पण आपण मोठं व्हावं याची अंतपणाचं अनुभव होतं. पुन्हा लहान होता यावं, लहान झाल्यानंतर मोठेपणाचं कार्य करता यावं. तीच खऱ्या अर्थानं मोठी माणसं आहेत. नाहीतरी अनुरणीय महत्वनीय श्रुतीनं त्यांचं वर्णन केलं. त्याहीपेक्षा व्यापकत्व महाराजांचं एका ठिकाणी व्यक्त करताना अभंगामधून व्यक्त करताना असं म्हटलं. अनुरणीय ठोकळा तुका आकाश एवढा करतो आणि करता येणार आहेत आपण सगळे. पण आपल्या इतर सर्वांचे आडनाव भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, तरी पण आपलं सर्वांचं आडनाव एकच आहे. आडनाव काय? गडदे. आडनाव काय? देवकर. आडनाव काय? जगदाळे. नाव काय? दत्तात्रय. आजच्या कीर्तनकारांचं नाव काय? दत्तात्रय. कोणासमोर कीर्तन करतात? वा उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एका कामाने. उदक म्हणजे पाणी, धान्य आणि अग्नी. हे 3 गोष्टी करत असताना स्वयंपाक करता येतो. हे 3 एक नसेल किती सुरू नसलं स्वयंपाक करता येत नाही, होतच नाही. पाणी नसेल, धान्य असेल, अग्नी असेल, स्वयंपाक होत नाही. अग्नी नसेल, धान्य असेल, पाणी असेल, स्वयंपाक होत नाहीत. या 3 गोष्टी असल्यानंतर चांगला स्वयंपाक जी माऊली करते ती तर सुगरणच आहे. आणि असा केला स्वयंपाक जी वाढते ती खरी सुगरण. सुगरणी आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणते नुसतं चांगला स्वयंपाक करेल, आपल्या खाली झाकून ठेवतील, सगळे झोपल्यावर उठतील, एकटीच खात बसतील. तिला कसं काय सुगरण म्हणायचं? तिथं जेवणारे चवीचं जेवणार असं रसज्ञ आणि जेवणारे उगाच चांगला स्वयंपाक झाला मागच्याचा विचार नको असे नसतो. आग्रहानं वाढते तुम्ही पोटभर जेवा, तुम्ही पोटभर जेवा तर आम्ही करून खाऊ. आता हा जेवणाचा आम्ही 2 माणसांबरोबर. एक म्हणजे वारकऱ्यांबरोबर, तिथं काय कमी आहे? वारकऱ्यांबरोबर. दुसरं म्हणजे पाहुण्यांबरोबर, जावयांबरोबर, माऊलींबरोबर, तुकोबारांबरोबर,
शेष वासना शेष पाप अनिच्छा प्रारब्धासाठी पुढचे 3 नियम लागू होतात. तुम्हाला यायची इच्छा नाही पण यावं लागतंय का? शेष कर्म शेष वासना शेष पाप याचं स्पेशल चिंतन होईल. पण मात्र महाराज सांगतात सतत ज्या वाण्यानं भजन केलं तो स्वतःहून आला वर्ग संतांचा, दुसऱ्याच्या इच्छेनुसार वर्ग देवाचा आणि इच्छेनुसार वर्ग जीवाचा. येतात ते संत असतात, आणावं लागतं देवाला आणि यावंच लागतं. येत असतात ते संत आणि या न्यायला अनुसरून ते आलेच. या देहाने प्रपंचरूपी संसार करत करत परमात्मा क्षेत्रातली साधना केली आणि त्यांनी त्यांचा देह साधनेच्या माध्यमातून पवित्र, भजनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं देह पवित्र करून घेतलं. मग इथं महाराज म्हणतात देह पवित्र आहेत. या अभंगात सांगतातच महाराज देह पवित्र आहेत. पण त्या अनुषंगाने जर विचार करू गेलो तर 2-3 शंका आहेत देह. पहिली शंका ही आहे, खरा आहे का? साथ देतो का आणि पवित्र आहे का? तिन्ही शंकेचं उत्तर एकच, नाही. आणि इथं महाराज म्हणतात पवित्र, हे कसं काय? तर पवित्र हे तर महाराजच सांगतात, नाही हे सुद्धा महाराजच सांगतात. देह खरा आहे का? नाही. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे लक्षणसे भास कर. देह सोडले सुद्धा पण जन्माला आलो की आपण जन्माला आलो की घरावरती तो लिंबाचा ढगाला लावतो, 6 महिना असतो. एखादा वारकरी म्हणला मधुकरी आपण सांगतात 6 महिना वाढायचं नाही, बाळ घरात आलं. मग इथं महाराज अपवित्र म्हणतात आणि आजच्या अभंगात पवित्र म्हणतात. हे कसं काय? अपवित्रच आहे. पण अपवित्रला पवित्र करून घेता येत असं एकच शरीर आहे मृत्यू लोकातलं, मनुष्य शरीर, मनुष्य देह. इतर शरीरांमध्ये ही किमिया नाही. म्हणून नाही अपवित्र शरीर राहायचं, याचं ध्रुवपद महत्वाचं आहे. शरीर उत्तम चांगलं